नमस्कार प्रशिक्षणार्थी, स्वागत आहे। या सत्रामध्ये आपण ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन उपकेंद्राला भेट देण्याविषयी शिकणार आहोत। या सत्राच्या अखेरीस तुम्ही भारताच्या ट्रान्समिशन नेटवर्क विषयी जाणून घेऊ शकाल। ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन उपकेंद्राचे वर्णन करू शकाल। सिंगल लाइन डायग्राम बद्दल समजून सांगू शकाल। विद्युत उपकेंद्रातील उपकरणांची यादी करू शकाल। उपकेंद्राच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन लाईनला भेट देऊ शकाल आणि मागोवा घेऊ शकाल। डिस्ट्रीब्यूशन उपकेंद्राच्या अनुक्रमाने टप्प्यांमधील उपकरणे ओळखू शकाल आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन उपकेंद्राचे लेआउट तयार करू शकाल। तसेच सिंगल लाइन डायग्राम आखू शकाल। भारताच्या ट्रान्समिशन नेटवर्क विषयी जाणून घेऊन सुरुवात करूयात। नॅशनल ग्रिड हे वीज केंद्रे आणि प्रमुख उपकेंद्रांना जोडणाऱ्या भारताच्या मुख्य भूभागातील हाय व्होल्टेज वीज ट्रान्समिशन नेटवर्क आहे। नॅशनल ग्रिडची मालकी आणि देखभाल सरकारी मालकीच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे आहे आणि ते सरकारी मालकीच्या पॉवर सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशनद्वारे चालवली जाते। हे जगातील सर्वात मोठ्या कार्यरत सिंक्रोनस ग्रिडपैकी एक आहे। उपकेंद्रांचे वर्णन, त्यांची व्होल्टेज श्रेणी, त्यांचे विद्युत सिस्टीममधील ॲप्लिकेशन, बहुसंख्य कनेक्शन इन्सुलेट करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आणि वापरल्या जाणाऱ्या स्ट्रक्चरच्या शैली आणि साहित्य यांच्याद्वारे केले जाऊ शकते, यानुसार करण्यात येते। ही श्रेणी विभक्त नसते। उदाहरणार्थ, एखादी विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी ट्रान्समिशन सबस्टेशन महत्त्वपूर्ण डिस्ट्रीब्यूशन फंक्शनचा समावेश करू शकते। ट्रान्समिशन उपकेंद्र 2 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रान्समिशन वाहिन्यांना जोडते। सर्व ट्रान्समिशन वाहिन्यांमध्ये समान व्होल्टेज असणे हे सर्वात सोपे प्रकरण असते। अशा परिस्थितीत उपकेंद्रांमध्ये हाय व्होल्टेज बटणे असतात, जी दोष दूर करण्यासाठी किंवा देखभालीसाठी वाहिनी जोडण्यास किंवा आयसोलेट करण्यास अनुमती देतात। ट्रान्समिशन केंद्रामध्ये 2 ट्रान्समिशन व्होल्टेज कंट्रोलर किंवा पॉवर फॅक्टर करेक्शन उपकरणे जसे की कॅपॅसिटर, रिॲक्टर किंवा स्टॅटिक VAR कॉम्पेन्सेटर यांच्या दरम्यान रूपांतरित करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर असू शकतात। ट्रान्समिशन स्टेशनकडे असे ट्रान्सफॉर्मर्स असू शकतात जे 2 ट्रान्समिशन व्होल्टेज कंट्रोल किंवा पॉवर फॅक्टर करेक्शन डिव्हाइस जसे की कॅपॅसिटर्स, रिॲक्टर्स किंवा स्टॅटिक वॉर कॉम्पेन्सेटर्स आणि 2 ॲडजस्टमेंट पॉवर सिस्टीममधील ऊर्जा नियंत्रणासाठी फेज शिफ्टिंग ट्रान्सफॉर्मर्स यात बदलू शकतात। वितरण उपकेंद्र ट्रान्समिशन सिस्टीममधून एखाद्या विभागातील डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमकडे वीज हस्तांतरित करते। वीज ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज वापरली नाही तर थेट मुख्य ट्रान्समिशन जाळ्याशी जोडणे किफायतशीर नसते, म्हणून डिस्ट्रीब्यूशन केंद्र स्थानिक वितरणासाठी म्हणजेच स्थानिक डिस्ट्रीब्यूशनसाठी योग्य पातळीपर्यंत व्होल्टेज कमी करते। डिस्ट्रीब्यूशन उपकेंद्रासाठी इनपुट सामान्यतः कमीत कमी 2 ट्रान्समिशन किंवा उपट्रान्समिशन वाहिन्या असतात। वितरण उपकेंद्र ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्यूशन प्रणालीतील दोष देखील आयसोलेट करतात। विद्युत वितरण प्रणालीतील इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम एक ग्राफिक किंवा चित्रात्मक सादरीकरणाद्वारे दाखवली जाते, ज्याला सिंगल लाइन डायग्राम म्हणजे SLD म्हणून ओळखले जाते। हे संपूर्ण सिस्टीम किंवा त्याचा काही भाग दर्शवण्यासाठी वापरले जाते। ही खूप स्वीकारार्ह आणि सर्वसमावेशक आहे, कारण ही साधी DC सर्किट किंवा गुंतागुंतीची 3 फेज सिस्टीमही दाखवू शकते। सिंगल लाइन डायग्राम समजून घेताना आपण नेहमी सर्वात वर, जिथं हायेस्ट व्होल्टेज आहे, तिथून सुरुवात करावी आणि सर्वात कमी व्होल्टेज असणाऱ्या सर्वात खालील पॉइंटकडे जावे। त्यामुळे व्होल्टेज आणि त्यांचे मार्ग सरळ राखायला मदत होते। हे 3 स्टेप्समध्ये सोप्या पद्धतीने स्पष्ट करता येते। वरपासून सुरुवात करून ट्रान्सफॉर्मर संपूर्ण सिस्टीमला पॉवर देत आहे ना हे पाहावे। ट्रान्सफॉर्मर 35 kV पासून 15 kV पर्यंत व्होल्टेज खाली आणतो। एकदा का व्होल्टेज खाली आलं की सर्किट ब्रेकर A1 काढा, जो आडव्या ओळीत सर्वात जड पॉइंटला जोडलेला असेल। ही आडवी रांग इलेक्ट्रिकल बसचे प्रतिनिधित्व करेल, जी इतर भाग किंवा सर्किटना इलेक्ट्रिसिटी पुरवण्याचे माध्यम असेल।
बसला जोडलेल्या आणखी 2 ड्रॉ आउट सर्किट ब्रेकरकडे पहा आणि इतर सर्किट फीड करा. ड्रॉ आउट सर्किट ब्रेकरला ज्या जोडलेल्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर प्रणालीतील त्या भागातील व्होल्टेज 15 kV वरून 5 kV पर्यंत कमी करण्यासाठी केला जातो. या ट्रान्सफॉर्मरच्या 5 kV बाजूला डिस्कनेक्ट स्विच दाखवला जातो, ज्याचा वापर ट्रान्सफॉर्मरपासून त्याखालील उपकरणे जोडण्यासाठी किंवा आयसोलेट करण्यासाठी केला जातो. डिस्कनेक्ट स्विचच्या खालील बाजूला जोडलेली उपकरणे ही 2 मध्यम व्होल्टेज मोटर स्टार्टर असतात. आता दुसरा ड्रॉ आउट सर्किट ब्रेकर शोधा. तो फ्यूज्ड डिस्कनेक्ट स्विचला जोडला जातो आणि नंतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला जोडला जातो. ट्रान्सफॉर्मरच्या खालील सर्व उपकरणे आता कमी व्होल्टेजची उपकरणे मानली जातात, कारण व्होल्टेज 600 व्होल्ट किंवा त्यापेक्षा कमी पातळीपर्यंत कमी करण्यात आला आहे, हे कृपया लक्षात घ्या. आकृतीच्या मध्यभागी असलेला विद्युत उपकरणांचा शेवटचा भाग हा आणखी एक सर्किट ब्रेकर म्हणजे B3 आहे. यावेळी मात्र सर्किट ब्रेकर हा चिन्हाने दर्शवल्याप्रमाणे निश्चित कमी व्होल्टेज सर्किट ब्रेकर आहे. SLDच्या खालील भागात जाताना हे लक्षात घ्या की मध्यभागी सर्किट ब्रेकर हा खालील भागातील बसला जोडलेला आहे. खालील बाजूला डावीकडे आणि बसला जोडलेला आणखी एक फिक्स्ड सर्किट ब्रेकर आहे. तिथे ऑटोमॅटिक ट्रान्सफर स्विचचं चिन्ह आहे. तसंच हे लक्षात घ्या की ऑटोमॅटिक ट्रान्सफर स्विचला एक वर्तुळ चिन्ह जोडलेलं आहे, जे आपत्कालीन जनरेटर दर्शवते. ऑटोमॅटिक ट्रान्सफर स्विचला कमी व्होल्टेजच्या बसद्वारे लो व्होल्टेज मोटर कंट्रोल सर्किट जोडले जाते. तिसऱ्या भागाच्या उजव्या बाजूला बसला जोडलेला आणखी एक फिक्स्ड सर्किट ब्रेकर आहे. ते 3 वर्तुळांनी तयार केलेल्या चिन्हानुसार मीटर केंद्राला जोडलेले असते. मीटर सेंटरच्या खाली एक लोड सेंटर किंवा पॅनल बोर्ड असते, जे अनेक लहान सर्किटना फीड करते. हे बिल्डिंगमधील लोड सेंटरचे प्रतिनिधित्व करू शकते, जे बिल्डिंगला जोडलेल्या कोणत्याही विद्युत उपकरणांना वीज पुरवते. हा तक्ता सर्किट किंवा सिस्टीममधील विविध विद्युत कंपोनंट आणि त्यांचा अर्थ दाखवण्यासाठी सर्वमान्य विद्युत चिन्हे दर्शवतो. त्याची SLDचा अर्थ लावण्यास आणि विद्युत चिन्हे समजून घेण्यास मदत होते. उपकरण रोहित्र म्हणजेच इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर उपकरण आहे, जे सुरक्षित आणि व्यावहारिक वापरासाठी अधिक विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज कमी करण्यासाठी वापरले जाते. ते डिजिटल मल्टीमीटर सारख्या पारंपरिक उपकरणांचा वापर करून मोजता येऊ शकते. करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे CT सामान्यतः उच्च विद्युत प्रवाहांचा मोजण्यासाठी वापरला जातो. हे ट्रान्सफॉर्मर मोजण्यासाठी विद्युत प्रवाह कमी करतात, जेणेकरून ते सामान्य श्रेणीच्या ॲमीटरने मोजता येईल. संभाव्य रोहित्र म्हणजेच पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर PT यांना व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर म्हणूनही ओळखले जाते आणि मूलतः ते अत्यंत अचूक टर्न रेशो असलेले ट्रान्सफॉर्मर खाली आणण्यासाठी वापरले जातात. कंडक्टर हा अनेक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असलेला पदार्थ असतो, ज्यामुळे इलेक्ट्रॉन सहजपणे त्यामधून हालचाल करू शकतात. साधारणपणे कंडक्टरमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉनचे अनेक व्हॅलेन्स शेल असतात. बहुतेक धातू हे कंडक्टर असतात. तांबे, ॲल्युमिनियम, जस्त, शिसे, टीन, युरेका, नायक्रॉम इत्यादी काही सामान्य चांगले कंडक्टर आहेत, तर चांदी आणि सोने हे खूप चांगले कंडक्टर आहेत. इन्सुलेटर हा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला परवानगी न देणारा पदार्थ आहे. सामान्यतः इन्सुलेटरमध्ये 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन्सचे पूर्ण व्हॅलेन्स शेल असते. हवा, काच, रबर, प्लास्टिक, कागद, पोर्सिलिन, PVC, फायबर, अभ्रक इत्यादी काही सामान्य इन्सुलेटर आहेत. आयसोलेटर हे स्विच असते. ते ऑटोमॅटिक ट्रिपिंगसाठी वापरता येत नाहीत. आयसोलेटर हे लोड अथवा शॉर्ट सर्किटवरील सर्किट बंद किंवा ब्रेक करण्यासाठी नसतात. बस बार हा उपकेंद्रातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि तो एक कंडक्टर असतो, जो त्याच्याशी जोडलेल्या असंख्य बिंदूंपर्यंत विद्युत प्रवाह वाहून नेतो. लाइटिंग अरेस्टर हे उपकेंद्रांचे हाय व्होल्टेजपासून संरक्षण करणारे उपकरण असतात आणि ते विद्युत प्रवाहाचे ॲम्प्लिट्यूड आणि कालावधीही मर्यादित करतात. सर्किट
सर्किट ब्रेकर हे एक यांत्रिक स्विचिंग उपकरण आहे जे सामान्य स्थितीत विद्युत प्रवाह तयार करण्यास, वाहून नेण्यास आणि ब्रेक करण्यास तसेच शॉर्ट सर्किट सारख्या असामान्य परिस्थितीत विद्युत प्रवाह तोडण्यास सक्षम असते. रिले हे मुख्य सर्किटमध्ये पूर्वनिर्धारित परिस्थितीत ऑक्झिलरी सर्किट उघडणारे किंवा बंद करणारे उपकरण असते. कॅपॅसिटर बँक एन्क्लोजरमध्ये पॅरलल किंवा सिरीजमध्ये जोडलेल्या आणि वीज कंपोनंटच्या दुरुस्तीसाठी तसेच उपकेंद्रांच्या सर्किटरीच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या असंख्य एकसमान कॅपॅसिटरचा संच अशी कॅपॅसिटर बँकेची व्याख्या केली जाते. बॅटरी, आपत्कालीन प्रकाश योजना, रिले सिस्टीम आणि ऑटोमॅटिक कंट्रोल सर्किटरी यांसारखे उपकेंद्रांचे काही महत्त्वाचे भाग बॅटरीच्या माध्यमातून संचालित केले जातात. हाय फ्रिक्वेन्सी लहरींना ट्रॅप करण्यासाठी येणाऱ्या वाहिन्यांवर वेव्ह ट्रॅपर ठेवला जातो. डिस्ट्रीब्युशन फीडर्स ऊर्जेला डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपासून ग्राहकाच्या आवारापर्यंत पोहोचवतात. फीडर्स रस्त्यात, डोक्यावरून किंवा काही ठिकाणी भूमिगत आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्सना ग्राहकाच्या आवारात किंवा जवळपास ऊर्जा देतात. खालील मुख्य विद्युत उपकेंद्र उपकरणे आहेत. विद्युत उपकरणाच्या व प्रणालीच्या असंवाहक धातूला किंवा भागांना कमी रेझिस्टन्स कंडक्टरच्या माध्यमातून ग्राउंडशी जोडणे याला अर्थिंग असे म्हणतात. विद्युत इन्स्टॉलेशनचे अर्थिंग दोन प्रमुख श्रेणींमध्ये येते: सिस्टीम अर्थिंग आणि उपकरण अर्थिंग. चला सिस्टीम अर्थिंग बद्दल जाणून घेऊयात. विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरशी संबंधित अर्थिंग सामान्यतः सिस्टीमच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असते आणि सामान्यतः ते सिस्टीम अर्थिंग म्हणून ओळखले जाते. सिस्टीम अर्थिंग हे जनरेटिंग केंद्र आणि उपकेंद्रांवर केले जाते. उपकरण अर्थिंग म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून मानवी जीव, प्राणी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या बिगर विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या धातूचे काम आणि कंडक्टरचे अर्थिंग असते. आता तुम्हाला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राचा परिचय झाला आहे. तुम्हाला कितपत समजले आहे हे तपासण्यासाठी आमच्याकडे तुमच्यासाठी काही टास्क आहेत. ते टास्क करण्यासाठी पुढील आवश्यक वस्तूंसह तयारी करा: चित्र काढण्याचा कागद, पेन्सिल, खोडरबर आणि पट्टी. इन्स्ट्रक्टर प्रशिक्षणार्थींना जवळच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मुख्य उपकेंद्रात घेऊन जाऊ शकतात आणि उपकरणांचे नाव, त्यांचे वैशिष्ट्य तसेच कार्य समजावून सांगू शकतात आणि प्रशिक्षणार्थींना उपकेंद्राला भेट देताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सूचना देऊ शकतात. तुमचा पहिला टास्क आहे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन मुख्य उपकेंद्राला भेट देणे. ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राचे अनुक्रमिक टप्पे ओळखणे. ट्रान्सफॉर्मर, फीडर, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर, सीटी आणि पीटी इत्यादी विविध उपकरणे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राच्या अनुक्रमाने जनरेटरपासून ग्राहक बिंदूपर्यंत मागोवा घेणे आणि ओळखणे. अर्थिंग सिस्टीमची नोंद घ्या. मुख्य उपकेंद्रात सिस्टीम अर्थिंगची तरतूद करण्यात आली आहे. ग्राउंडच्या खड्ड्यात दर्शवलेल्या विविध ग्राउंड रेझिस्टन्स वेगवेगळी व्हॅल्यू नोंदवा. कोणत्या उपकरणांना किंवा इन्स्टॉलेशनला कमीत कमी ग्राउंड रेझिस्टन्स व्हॅल्यू आणि अनियमित व्हॅल्यू आवश्यक असते हे नोंदवा. फीडरमधील जोडणीसाठी वापरले जाणारे पोकळ कंडक्टर ओळखा. खाली दिलेल्या तक्त्याच्या फॉर्मॅटमध्ये हा तपशील भरा. तुमचा पुढचा टास्क आहे उपकरणांची ठिकाणे शोधणे आणि तुम्ही भेट दिलेल्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राचा सिंगल लाईन डायग्राम काढणे आणि तुमच्या इन्स्ट्रक्टरकडून तपासून घेणे. या आकृत्या तुमच्या संदर्भासाठी आहेत. आपण ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राला भेट या सत्राच्या अखेरीस पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही भारताच्या ट्रान्समिशन नेटवर्क विषयी जाणून घेण्यास, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राचे वर्णन करण्यास, सिंगल लाईन डायग्राम समजावून सांगण्यात, विद्युत उपकेंद्रातील उपकरणांची यादी करण्यास, उपकेंद्राच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईनला भेट देण्यास आणि मागोवा घेण्यास, डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राच्या अनुक्रमाने टप्प्यांमधील उपकरणे ओळखण्यास आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन उपकेंद्राच्या लेआउट तयार करण्यात तसेच सिंगल लाईन डायग्राम तयार करण्यात सक्षम झाला असावा.